नमस्ते चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्ही एक सुज्ञ मतदार म्हणून या चिकोडी गटातील जिल्हा परिषद गटातील एक सुज्ञ मतदार आहात. काय वाटतं तुम्हाला की या गटाचा विकास झालेला आहे? या गटाचा याच्या पाठीमागे बघितले तर काही विकास मला तर काही दिसत नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टीतनं तो बघितला तर दिसत नाही. माझ्यासारखे तरुण असतील किंवा ही बुजुर्ग माणसं असतील यांच्याबरोबर मी आता गेले 4 दिवस झालं चर्चा करतोय. तर त्यांना नवीन काम मिळालेलं नाही किंवा विकास बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जो विकास येतो, तो विकास बघितला तर मात्र निश्चितपणाने मिळत नाही. मग YouTubeवरची माहिती नाहीये, प्रत्यक्षात बघितलेली माहिती आहे. तर अशा पद्धतीने मिळत नाही. पण आम्ही आज अशोकतात्या पाटील यांच्या माध्यमातून ज्या वेळेला कुर्लप हे गाव बघतो, ज्या वेळेला गुजरात हे मॉडेल भारतानं बघितलं आणि नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले फक्त या मुख्यमंत्री गुजरातचे झाल्यामुळं आणि हेच परिस्थिती आज आमच्या चिकुर्डे गणात आम्हाला बघायला मिळते. कारण कुर्लप सारखा विकास माझ्या आयतोडे खुर्दचा व्हावा, चिकुर्ड्याचा व्हावा किंवा देवळी सारखं बारकं छोटस गाव जरी असलं तर त्या गावात बजार सारखे श्रीमंत लोक आहेत. पण घराचा विकास झाला पण आमच्या दाराचा नाही आणि दारातलं पाणी नाल्याच्या माध्यमातून आमच्या घरात येतंय. तर हे नको आहे. आज कोरोना सारखी परिस्थिती आमच्या इकडे यायला नसायला पाहिजे नव्हती कारण याची परिस्थिती काय नाही म्हणलं तर जिल्हा परिषदेची सुद्धा लोक आणि तालुका पंचायतची आणि ग्रामपंचायतची सुद्धा आहेत असं मला वाटतंय. आणि ही जर भविष्यात यायला नको असेल तर एकही रुपया न खाता काम करणारं एक उदाहरण मी प्रामाणिकपणे सांगतो बरं का, की एकही उदाहरण असं द्या मला की ज्या गावात रस्ता 2 वर्ष टिकलेला आहे. पण कुर्लप सारखं गाव आमच्या गावात सुद्धा तसं व्हावं असं वाटतं. एकही रुपया खाऊन पण देणार नाही आणि खाणार पण नाही असा नेता मी पुस्तकात किंवा कुठल्या तर मालिकेत बघितलेला आज मला प्रत्यक्षात बघायला मिळतोय. त्या नेत्याचं नाव सांगा, जे उमेदवार आहेत त्यांचं नाव सांगा. तुमच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य कोण आहे? हा निश्चितपणानं अशोकराव तात्या पाटील आहेत. कारण आता मला सांगा की जिल्हा परिषदला आता 2 उमेदवार समोरासमोर आहेत. पाटील अशी टक्कर आहे. तर अभिजित पाटील पण याच्यामध्ये आहेत. तर त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? किंवा त्यांना म्हणजे भविष्यामध्ये मतदार म्हणून इथून सहकार्य होईल का? निश्चितपणानं ते दोघही उमेदवार बघितले तर दोघही उमेदवार सुशिक्षित आहेत. अभिजित आबांना त्यांचा अनुभव आहे कार्यकाळाचा वगैरे काय अनुभव आहे. पण मला असं वाटायला लागलं की तो अनुभव विकासाच्या माध्यमातून आम्हाला कुणाला दिसला नाही. आणि हा नवीन नेता आहे ज्याला माहिती नाही परंतु माहिती घेतोय आणि एवढी कोटीची कामं एका कुर्लप सारख्या गावात करत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पंचक्रोशीत किती विकास होईल. आणि म्हणून आम्हाला काही सुद्धा दिलेलं नाही त्या अशोकतात्या पाटलांनी. पण आम्ही माणसं का आहे त्यांच्या पाठीमागनं की तरुण लोकांनी राजकारणात खरं म्हणजे यायला पाहिजे. राजकारण बेकार नसतं, बेकार माणसं राजकारणात आहेत म्हणून राजकारण बेकार आहे. तर आज चांगली माणसं राजकारणात येत असतील तर राजकारण चांगलं व्हायला सुरुवात होईल एवढं मात्र निश्चित आहे. मी असं म्हणणार नाही की प्रतिस्पर्धा आहे तो चुकीचा आहे किंवा काय, मला काय म्हणायला नाही. पण अशोकतात्या पाटील हा आजच्या तरुणांचा आयडॉल निश्चित आहे. मात्र तुमच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण? निश्चितपणानं अशोक पाटील ताटे.